नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या मधील जे चॅप्टर आहे सिंपल मशीन मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, साधी यंत्र, याच्याबद्दल आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर साधी यंत्र कुणाला म्हणायची, मराठीमध्ये मी थोडक्यात दिलेलं आहे बघा. अवघड काम सोपे करून शारीरिक श्रमाची आणि वेळेची बचत करणाऱ्या साधनाला काय म्हणायचं, साधी यंत्र. म्हणजे अवघड काम असतं ते काय करतात, तुमची साधी यंत्राच्या साहाय्याने काय करतात, सोपं केलं जातं. ठीक आहे. अवघड काम सोपे करून श्रमिक आणि शारीरिक श्रमाची आणि वेळेची बचत करणाऱ्या साधनाला साधी यंत्रे असे म्हणतात. ठीक आहे. तर साधी यंत्रे कोणाला म्हणायचं, तुम्ही विहिरीतून पाणी काढताना काय करतात, कुपी वापरतात, किंवा गिअर बॉक्स असतो सायकलचा, किंवा चेननी काय करतात, तुम्ही पॉवर ट्रान्समिशन करतात, किंवा आडकित्याच्या साहाय्याने, कैचीच्या साहाय्याने कापड कापतात, आहे का नाही. तर ही काय छोटी छोटी साधी यंत्रे असतात, त्यामुळं काय होतं, तुमचं जे अवघड काम असेल ते सोपं केलं जातं आणि कमी श्रमामध्ये ते काम केलं जातं. पुढची व्याख्या आहे बघा, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल म्हणजे काय, यांत्रिक फायदा. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय असतं, यांत्रिक फायदा. बघा, यांत्रिक फायदा कमी प्रयासाने यंत्राच्या साहाय्याने जड वाहन उचलताना वजन आणि प्रयास यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात आपण, यांत्रिक फायदा. ठीक आहे. तर यांत्रिक फायदा म्हणजे काय, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. याचं सूत्र काय बघा, वजन भागिले प्रयास म्हणजे काय, लावलेलं बल, एफर्ट, जो आपण प्रयत्न लावला असतो ते वर काम करून घेण्यासाठी, त्याला काय म्हणायचं, प्रयास किंवा बल म्हणा तुम्ही. हे बघा, तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू लोड भागिले एफर्ट. तर एक सूत्र बघा, शॉर्ट सूत्र आहे याचं, MA इक्वल टू, शॉर्ट सूत्र काय होईल याचं पाठ करताना, MA इक्वल टू W/P. लक्षात ठेवा, MA इक्वल टू W/P. W म्हणजे काय, वेट, आणि P म्हणजे काय, एफर्ट, लावलेलं बल. ठीक आहे. यांत्रिक फायदा हे गुणोत्तर असल्यामुळे याला काय असतं, एकक नसतं. यांत्रिक फायदा आहे गुणोत्तर असल्यामुळं एकक नसतं. पुढची व्याख्या आहे बघा, कमी प्रयासाने यंत्राच्या साहाय्याने जड वजन उचलताना प्रयासाने लावलेले अंतर आणि वजनाने चाललेले अंतर यांच्या गुणोत्तराला वेग गुणोत्तर असे म्हणतात. ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूला काय करतो, फोर्स लावतो, तर काहीतरी ते काय ठराविक अंतर ते काय करतं, वस्तू कापली जाते किंवा पुढं चालली जाते. ठीक आहे. तर वजनाने चालवलेले अंतर, डिस्टन्स मोड बाय एफर्ट, म्हणजे लावलेल्या फोर्सनी जे डिस्टन्स मूव्ह होईल ते, डिवायडेड बाय डिस्टन्स मोड बाय लोड, ह्या लोडने किती अंतर मूव्ह केलं यांच्या गुणोत्तराला काय म्हणतो आपण, वेलॉसिटी रेशो. ठीक आहे. तर डिस्टन्स मोड बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स मोड बाय लोड. ठीक आहे. नंतर पुढची व्याख्या आहे बघा, इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे काय, कार्यक्षमता. इफिशियन्सी म्हणजे काय, कार्यक्षमता. कोणत्याही यंत्राची कार्यक्षमता म्हणजे यंत्राचे आउटपुट भागिले इनपुट, तर यंत्राची इफिशियन्सी इक्वल टू काय असतं सूत्र, आउटपुट भागिले इनपुट. तसेच यंत्राचा यांत्रिक फायदा डिवायडेड बाय मेकॅनिकल ॲडव्हान्टेजेस. ठीक आहे. यंत्राची इफिशियन्सी इक्वल टू काय असतं, यांत्रिक फायदा डिवायडेड बाय वेग गुणोत्तर. ठीक आहे. तर आपण पुढच्या इंग्लिशच्या ह्याच्यामध्ये त्याचे सूत्र पाहू, इंग्लिश खालचे. ठीक आहे. शेकडेवारी
यंत्राची कार्यक्षमता नेहमी ही शेकड्यावर सांगितली जाते, त्यामुळे सूत्राला काय करतो आपण 100 ने गुणतो. ठीक आहे. आता बघा पुढचा एक व्याख्या आहे आयडियल मशीन. आयडियल म्हणजे काय? आदर्श यंत्र. ज्या यंत्राची कार्यक्षमता 100% असते त्या यंत्राला काय म्हणतो आपण? आदर्श यंत्र. तर आदर्श यंत्रामध्ये काय असतं? यांत्रिक फायदा आणि वेग गुणोत्तर हे कसं असतात? दोन्ही काय असतात? किमती सारखे असतात. तर आदर्श यंत्र हे अस्तित्वात असणं शक्य नाही. त्याच्यामुळे काय असं आहे, म्हणजे ज्या वेळेस आपण 100% जरी एफिशियन्सी हे केली तर ती काय होती? काय आपल्याला भेटत नाही. काही ना काहीतरी ते काय होतं? लॉस होत असतो. त्यामुळं आदर्श यंत्र हे कसं आहे? काल्पनिक यंत्र आहे. म्हणजे फक्त डेफिनेशन पुरतं ते लक्षात ठेवायचं. आयडियल मशीन म्हणजे काय? 100% इफिशियन्सी. ठीक आहे. तर हेच आपण आता काय करू? इंग्लिशमध्ये बघू. तर सिंपल मशीन इज ए डिव्हाइस in which force applied at one point in one direction is made available at other point or in other some direction. ठीक आहे. सपोज फोर्स लावला आपण, एक हे घ्या आपण काय म्हणतो त्याला, आडकिता घेतला समजा आपण, किंवा कैची घेतली. ठीक आहे. ठीक आहे. कैची घेतली. आता तुम्ही काय करतात? फोर्स या ठिकाणी लावतात. ठीक आहे. कैचीमध्ये फोर्स या ठिकाणी लावतात, परंतु आपल्याला फोर्स कुठे अवेलेबल होतो? या कॉर्नरला, आहे का नाही? तसं याला काय म्हणायचं? सिंपल मशीन. बघा, अ सिंपल मशीन इन विच वन फोर्स इज अप्लाइड ॲट वन पॉईंट इन वन डायरेक्शन इज मेड अवेलेबल ॲट द अदर पॉईंट इन अदर डायरेक्शन. ठीक आहे. तर बघा, लिव्हर्स, पुली, इन्क्लाइंड प्लेन, स्क्रू जॅक, व्हील अँड ॲक्सेल हे कसे आहेत? सिंपल मशीनचे उदाहरण आहेत. कोणकोणते? लिव्हर, पुली, इन्क्लाइंड प्लेन, स्क्रू जॅक आणि व्हील अँड ॲक्सेल. फॉर लिफ्टिंग अ लोड और ओव्हरकमिंग अ रेजिस्टन्स द अबव मशीन्स आर युज्ड. ठीक आहे. तर वजन वगैरे उचलण्यासाठी. आता तुम्ही जर स्क्रू जॅक पाहिला तर स्क्रू जॅक एक काय एकदम छोटं युनिट आहे. स्क्रू जॅक हे काय छोटे युनिट आहे, पण काय करता येते? ते अक्षरशः तुमची कार उचलण्याचं, लिफ्ट करण्याचं काम करतं ते, आहे का नाही? तर त्याला म्हणायचं कमी प्राईसच्या साहाय्याने आपण सुद्धा काय करू शकतो? कारला उचलू शकतो. तर स्क्रू जॅक सुद्धा काय आहे? सिंपल मशीन आहे. किंवा पुली आहे. पुलीच्या साहाय्याने आपण काय करतो? विहिरीतून पाणी काढायचं असेल तर आपल्याला ते पुलीच्या साहाय्याने लिफ्ट करणं सोपं जातं. ठीक आहे. आता पुढची व्याख्या बघा. एफर्ट ऑर पॉवर. एफर्ट ऑर पॉवर. बघा, फोर्स अप्लाइड टू लिफ्ट द लोड इज कॉल्ड एफर्ट ऑर पॉवर. म्हणजे जे लावलेलं बल आहे किंवा एखादं वजन उचलण्यासाठी लावलेलं बलाला काय म्हणतो आपण? एफर्ट ऑर पॉवर. ठीक आहे. नंतर द फोर्स ओव्हरकम बाय एफर्ट इज कॉल्ड लोड. म्हणजे जो लोड लावलेला असतो वजन उचलण्यासाठी त्या वजनाला काय म्हणायचं? लोड ऑर वेट. ठीक आहे. नंतर पुढची व्याख्या बघा. फलक्रम. दिस इज अ फिक्स्ड पॉईंट इन द मशीन अराउंड विच मशीन रोटेट्स. एखादा एक फलक्रम पॉईंट असतो, त्या ठिकाणून काय होतं? पूर्ण मशीन काय होतं? बल ऑपरेट होत असतं. द फिक्स पॉईंट इन द मशीन अराउंड विच मशीन रोटेट्स. तर बघा, सपोज आता मी तुम्हाला एक कैचीचं उदाहरण दिलेलं आहे. ही जर कैची असेल तुमची समजा, ठीक आहे, तरी हा जो पॉईंट असतो या ठिकाणी तुमचं काय असतं? जॉईंट असतो. तर या ठिकाणून तुमची मशीन काय होते? तुमचं कैची अशी रोटेट होत असते किंवा मूव होत असते. ह्या पॉईंटला काय म्हणतो आपण? फलक्रम पॉईंट. काय म्हणतो? फलक्रम. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, फलक्रम. तर आपण काय पाहिलं वर? सिंपल मशीन म्हणजे काय? एफर्ट म्हणजे काय? लोड म्हणजे काय? फलक्रम म्हणजे काय? आता वेगवेगळ्या व्याख्या पाहू बघा. मेकॅनिकल ॲडव्हान्टेजेस. आता वर मराठीमध्ये बघितलं होतं तुम्ही. काय सूत्र होतं आपलं? MA=W/P. तर हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. MA =लोड/एफर्ट. बघा, इन सिंपल मशीन व्हेन द एफर्ट बॅलन्स द लोड
द रेशिओ ऑफ द लोड टू द एफर्ट इज कॉल्ड मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे काय, लोड भागिले एफर्ट, एवढंच लक्षात ठेवा. ठीक आहे. MA इक्वल टू W/P. त्यानंतर व्हेलॉसिटी रेशिओ आहे. आता व्हेलॉसिटी रेशिओ म्हणजे काय, इट इज द रेशिओ बिटवीन डिस्टन्स मोड बाय द एफर्ट टू द डिस्टन्स मोड बाय द लोड. जे लावलेल्या बलनी जेवढं अंतर कापले असेल डिवायडेड बाय डिस्टन्स मोड बाय लोड. डिस्टन्स मोड बाय लोड. ठीक आहे. इनपुट अँड आउटपुट पॉवर. वर्क डन ऑन द मशीन इज कॉल्ड इनपुट पॉवर. जे आपण मशीनला इनपुट देतो, वर्क डन ऑन द मशीन, मशीनवर जे काम करतो त्याला म्हणतो आपण इनपुट पॉवर. तर इनपुट इक्वल टू काय असतं, एफर्ट गुणिले डिस्टन्स मोड बाय द एफर्ट. म्हणजे इनपुट जे मशीनला दिलेलं असतं, एफर्ट लावलेलं बल गुणिले डिस्टन्स मोड बाय द एफर्ट. ठीक आहे. आणि वर्क डन बाय द मशीन, मशीनने जे काम केलेलं असेल त्याला काय म्हणतात आपण आउटपुट पॉवर. मशीनला इनपुट दिलेलं, आता एखाद्या मशीनला इनपुट देणं म्हणजे काय, थोडक्यात त्याला बल लावणं आणि त्याचं मोमेंट होणं. तसं मग त्यामुळं तर काय मशीनला इनपुट दिलं तर मशीन काय करते, आपल्याला आउटपुट देतं. तर वर्क डन बाय द मशीन इज कॉल्ड आउटपुट पॉवर. आउटपुट इक्वल टू काय असतं, लोड गुणिले डिस्टन्स मोड बाय द ऑब्जेक्ट. तर हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. आउटपुट इक्वल टू काय, लोड गुणिले डिस्टन्स मोड बाय द लोड, आणि इनपुट म्हणजे काय, एफर्ट इंटू डिस्टन्स मोड बाय द एफर्ट. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा, इनपुट आणि आउटपुट. त्यानंतर पुढची व्याख्या बघा, इफिशियन्सी. इफिशियन्सी म्हणजे काय, कार्यक्षमता. तर पर्सेंटेज इफिशियन्सी इक्वल टू काय असतं, आउटपुट भागिले इनपुट. पर्सेंटेज इफिशियन्सी इक्वल टू काय असतं, आउटपुट भागिले इनपुट. तर सिंपल मशीनमध्ये याची व्याख्या काय, वर्क इट इज द रेशिओ ऑफ वर्क डन बाय द मशीन टू द वर्क डन ऑन द मशीन. म्हणजे वर्क डन बाय द मशीन हे आउटपुट झालं, वर्क डन ऑन द मशीन, मशीनवर जे काम केलं ते इनपुट झालं. मशीनने काम दिलं ते आउटपुट, मशीनला काम जे दिलं आपण ते इनपुट. त्याला म्हणायचं इफिशियन्सी. तर यामध्ये बघा, द रिलेशन बिटवीन मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, व्हेलॉसिटी रेशो आणि काय तुमचं पर्सेंटेज इफिशियन्सी. तर इफिशियन्सी इक्वल टू काय असतं, आउटपुट भागिले इनपुट. आउटपुटचं सूत्र सांगितलं तुम्हाला, लोड गुणिले डिस्टन्स बाय मोड बाय द लोड. म्हणजे वजनावर जे कार्य झालं ते आउटपुट झालं, आणि एफर्ट गुणिले डिस्टन्स मोड बाय द एफर्ट. एफर्ट म्हणजे काय, लावलेलं बल, आणि लोड म्हणजे काय, आपल्याला जे वजन उचलायचं किंवा ज्याच्या वजनावर कार्य करायचं ते वजन. तर लोड भागिले एफर्ट गुणिले डिस्टन्स मोड बाय द लोड डिवायडेड बाय डिस्टन्स मोड बाय द एफर्ट. बघा, ते सेपरेट केलं बघा. लोड आणि एफर्ट सेपरेट दाखवलं, आणि डिस्टन्स मोड बाय द लोड डिवायडेड बाय डिस्टन्स मोड बाय द एफर्ट. तर लोड भागिले एफर्ट म्हणजे काय, आपण पाठीमागे बघितलं होतं, त्याला म्हणतो आपण मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. तिथं सांगितलं ना तुम्हाला, MA इक्वल टू काय होतं तुमचं, MA इक्वल टू W/P. तसं लोड म्हणजे W, P म्हणजे एफर्ट. त्याचप्रमाणे VR बरोबर सांगितलं होतं काय, की डिस्टन्स मोड बाय लोड डिवायडेड बाय डिस्टन्स मोड बाय एफर्ट. ठीक आहे. तर बघा, डिस्टन्स मोड बाय द लोड डिवायडेड बाय डिस्टन्स मोड बाय द एफर्ट. पण या ठिकाणी तिची व्याख्या अशी वेगळी होती बघा. कशी वेगळी होती, डिस्टन्स मोड बाय द एफर्ट भागिले डिस्टन्स मोड बाय द लोड. या ठिकाणी कसं आपलं लोड वर गेलं आहे आणि एफर्ट खाली आलेलं आहे, त्याच्यामुळं आपण काय केलं आहे, 1/, खाली व्हेलॉसिटी रेशो दिलं आहे. ठीक आहे, 1/VR. ठीक आहे. तर इफिशियन्सी इक्वल टू काय, मग थोडक्यात की MA भागिले VR. इफिशियन्सी इक्वल टू MA भागिले VR. हे लक्षात ठेवा, सूत्र लिहून घ्या.
इफिशियन्सी इक्वल टू MA भागिले VR. एक 2-3 सूत्र आहेत, ते सूत्र पाठ केले की तुम्हाला परीक्षेमध्ये गणित एकदम सॉल्व करायला सोपं जाईल. त्यानंतर वर बघितलं होतं की आदर्श यंत्र म्हणजे काय, तर आयडियल मशीन द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो. सो इफिशियन्सी कशी असेल त्याची 100%, आणि असं कधी शक्य होत नाही. ठीक आहे. तर सूत्र मग तुमचे कोणते, एक मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, त्यानंतर व्हेलॉसिटी रेशो आणि इफिशियन्सीचे, हे 3 सूत्र तुम्ही पाठ करायचे. ठीक आहे. याच्यावर आधारित आपण काय करू आता, गणित बघू. तर बघा, लोड ऑफ 100 kg इज लिफ्टेड बाय सिम्पल मशीन. एका साध्या यंत्राने आपण लोड किती वजन लिफ्ट केला आहे, 100,000 kg. सो डब्ल्यू इक्वल टू किती, डब्ल्यूची किंमत 1000. ठीक आहे. त्यानंतर हॅविंग व्हेलॉसिटी रेशो ऑफ 5, VR इक्वल टू किती तुमचं मग 5 आहे. कॅल्क्युलेट मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अँड इफिशियन्सी ऑफ द मशीन इफ एफर्ट अप्लाइड इज 250 kg. एफर्ट म्हणजे पीची किंमत किती आहे, 250. तुम्हाला काढायचं काय काय बघा, MA काढायचा आणि इफिशियन्सी ऑफ द मशीन काढायची. तर MA इक्वल टू काय असतं, W/P. MA इक्वल टू W/P आहे. लोड आपला 1000 आहे, एफर्ट लावला 1000 किलो. लोड लिफ्ट करण्यासाठी आपण किती लोड लावला, वजन हे लिफ्ट करण्यासाठी 250 kgचा फोर्स लावला आहे. तर 1000 भागिले 250 म्हणजे किती झालं तुमचं मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 4. ठीक आहे. तर तुम्हाला पुढचं काढायचं काय, इफिशियन्सी ऑफ द मशीन. इफिशियन्सी ऑफ द मशीनचं सूत्र आहे बघा, MA भागिले VR गुणिले 100. इफिशियन्सी ऑफ द मशीन इक्वल टू काय, MA भागिले VR गुणिले 100. तर MAची किंमत 4 आहे, व्हेलॉसिटी रेशो त्यांनी ऑलरेडी दिला आहे, या ठिकाणी 5 दिलेला आहे. तर 4/5 गुणिले 100 म्हणजे उत्तर किती आलं तुमचं, इफिशियन्सी मशीनची 80%. ठीक आहे. तर या पद्धतीने गणित परीक्षेला येतात, तुम्हाला गणित सोडवावं लागेल. 2-3च सूत्र आहेत, ते 3-4 सूत्र पाठ करायचे. त्या पद्धतीने तुम्ही पाठ केली की तुम्हाला परीक्षेमध्ये गणित सॉल्व करता येते. नेक्स्ट आहे बघा आता काय, द व्हेलॉसिटी रेशो ऑफ सिम्पल मशीन इज 20. VR इक्वल टू किती मग तुमचं, VR इक्वल टू 20. ठीक आहे. या ठिकाणी 20 दिलं आहे. त्यानंतर इट लिफ्ट्स लोड ऑफ 25 kg म्हणजे W इक्वल टू किती झालं तुमचं 25 kg. व्हॉट एफर्ट वुड बी रिक्वायर्ड म्हणजे एफर्ट रिक्वायर्ड म्हणजे पीची किंमत काढायची तुम्हाला. एफर्ट रिक्वायर्ड म्हणजे काय, पीची किंमत काढायची. आणि व्हॉट वुड बी द मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे MA काढायचा. ठीक आहे. MA आणि पीची किंमत काढायची. ठीक आहे. तर बघा आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, इफिशियन्सी दिलेली. काय काय दिले तुम्हाला, W, VR आणि इफिशियन्सी दिली. तर इफिशियन्सीचं सूत्र होतं तुम्हाला माहीत काय, MA भागिले VR. इफिशियन्सी इक्वल टू काय होतं, MA भागिले VR. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आता इफिशियन्सीची किंमत किती, 0.75 75% म्हणजे त्याला ह्याच्यामध्ये घेतलं तर किती येईल ती टक्के शेकडेवारीमध्ये 0.0 0.75. आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेज दिलेलं नाही आहे. व्हेलॉसिटी रेशो दिलेलं आहे 20 आहे. ते 0.75 गुणिले 20 म्हणजे व्हेलॉसिटी रेशो इकडे गेलं गुणिले 0.75 झालं. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज किती आला आपला, 15 आला. ठीक आहे. तर या सूत्रावरून आपण काय काढलं, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढला. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेजहून काय काढायला लागेल तुम्हाला, एफर्ट काढायला लागेल. तर बघा मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू लोड भागिले एफर्ट W/P. तर पीची किंमत काढायची, एफर्ट इकडे गेला, MA या साईडला आला. तर लोड आपला 25 आहे, मेकॅनिकल ॲडव्हान्टेज 15 आहे. तर लावलेले एफर्ट किती, 1.667. ठीक आहे. फक्त सूत्राची मांडणी करा, सूत्राच्या मांडणीवरून आपल्याला गणित सॉल्व करता येईल. ठीक आहे.
इफिशियन्सी ऑफ ए लिफ्टिंग मशीन इज 60%. काय दिलं या ठिकाणी तुम्हाला? इफिशियन्सी दिली, पर्सेंटेज इफिशियन्सी. ठीक आहे, इफिशियन्सी किती दिली? 60% म्हणजे 0.6. द एफर्ट मूव्स थ्रू 3 मीटर. डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट किती आहे? DP 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर, आणि डिस्टन्स मूव्ड बाय द लोड 12 सेंटीमीटर. आता हे लोड 12 सेंटीमीटरमध्ये म्हणजे मूव्ह झालं लोडचं, त्यामुळं लावलेलं फर्स्टचं मुवमेंट किती आपलं? 3 मीटर म्हणजे 300 सेंटीमीटर. दोन्ही युनिट काय केलं आपण या ठिकाणी? सारखे केलेले बघा. तर आणि एफर्ट किती आपला? 15 kg. लावलेलं बल किती तुमचं? 15 kg बघा. व्हॉट लोड कॅन बी लिफ्टेड विथ ॲन एफर्ट ऑफ 15 kg. म्हणजे 15 kgच्या साह्याने मशीनची इफिशियन्सी 60%. 15 kgच्या साह्याने किती वजन तुम्ही उचलू शकता? जर वजनाचं मुवमेंट किती होत असेल? 3 मीटर होत असेल, सॉरी एफर्टचं मुवमेंट 3 मीटर होत असेल, आणि लोडचं मुवमेंट किती होतं? डिस्टन्स मूव्ड बाय द लोड इज 12 सेंटीमीटर. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे वेलॉसिटी रेशियो इक्वल टू काय? डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स मूव्ड बाय लोड. याच्यावरून काय केलं? तुमचा वेलॉसिटी रेशियो निघाला. डिस्टन्स मूव्ड बाय एफर्ट डिवायडेड बाय डिस्टन्स मूव्ड बाय लोड. तर 300 भागिले 12 25 आलं. ठीक आहे, तर वेलॉसिटी रेशियो निघाला आहे. या ठिकाणी तुम्हाला इफिशियन्सी दिलेली वर. इफिशियन्सी इक्वल टू मेकॅनिकल ॲडव्हान्टेज डिवायडेड बाय वेलॉसिटी रेशियो. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज बरोबर काय येईल मग? इफिशियन्सी माहिती आहे 0.6, वेलॉसिटी रेशियो आपला 25 आला आहे. 0.6 गुणिले 25 म्हणजे 15. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इक्वल टू काय? लोड भागिले एफर्ट. मेकॅनिकल ॲडव्हान्टेजची किंमत टाकली इथं 15. लोड माहीत नाही आपल्याला, लोड उजव्या हाताला गेला, एफर्ट 15 आहेत. तिकडे आल्यावर काय होईल? तो 15 गुणिले 15 समीकरणाची या बाजूला. तर 225 kg वेट काय होईल आपल्याला? त्या यंत्राच्या सहाय्याने लिफ्ट करता येईल. ठीक आहे, बघा. तर बाय प्रॅक्टिस तुम्हाला हे गणित सगळे सॉल्व करता येईल. 1-2 उदाहरण सॉल्व केले की तुम्हाला ॲटोमॅटिक त्याची काय होईल? प्रॅक्टिस येऊन जाईल. ठीक आहे, तर या ठिकाणी होमवर्कसाठी तुम्हाला 5-6 गणित आहेत. त्या गणिताची प्रॅक्टिस करा. येत नसेल तर किंवा समजलं नसेल तर मला व्हॉट्सअप करा. काही शंका असेल तर सांगा. ठीक आहे, तर काय नाही, या सिम्पल मशीनमध्ये सिम्पल मशीनच्या डेफिनेशन एक बघायच्या, त्यानंतर ते 3-4 सूत्र बघायचे, आणि त्या सूत्रावर आधारित काय करायचे? तुम्हाला गणित सॉल्व करायचे. ठीक आहे, तर कोणकोणते 3 सूत्र आहेत? एक मेकॅनिकल ॲडव्हान्टेज, दुसरं वेलॉसिटी रेशो, आणि तिसरं पर्सेंटेज इफिशियन्सी. हे 3 सूत्र पाठ केले की आपल्याला अननोन किमती काय होता येईल? काढता येईल. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. तर तुम्ही हे जो होमवर्क आहे तो होमवर्क कंप्लीट करा. ठीक आहे, एक 5-6 गणित आहे. सर धन्यवाद.